लहानपणापासून तुम्ही आम्ही सिंहगडच्या लढाईच्या गोष्टी वाचत आणि ऐकत आलोय. त्यामुळे हा गड पाहण्याची इच्छा मनामध्ये होतीच. तोच हा गड पाहण्यासाठी आज आपण आलोय पुण्यनगरी पुण्यामध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जस्ट आपण पुण्याला बसलो आहे. 3:20 झालेत सकाळचे. आपण चाललो आहे सिंहगडला. सकाळचे आज शनिवार आहे आणि आम्ही रात्री 11 वाजताची गाडी पकडून दादरवरून आता पुण्याला बसलो आहे. आता आम्ही सिंहगडसाठी पुढचा प्रवास करणार आहे. थोडा वेळ लागेल. 5 वाजता वाटतं मला बस चालू होती. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास चालू. सकाळी सकाळी गरमागरम चाय आणि बिस्किट. तर मंडळी, पुण्यावरनं आता स्वारगेटला आलो आहे आणि 5 वाजलेत. आता इकडनं बस बघतोय सिंहगडसाठी. तर मंडळी, सकाळचे 6:30 वाजलेत आणि बसने आम्हाला इथे डोंजे गावात सोडलं खाली. इकडनं सिंहगडच्या पायथ्याशी म्हणजे वरती अर्ध्यावरती जाण्यासाठी पण गाड्या आहेत, पण ते आता सध्या नाहीत अवेलेबल. तर आम्ही पायीच जायचं ठरवलं आहे. ते बघा, तिकडनं गाड्याने वरती जातात, या साईडनं पण. तर पायीच ट्रेकिंग करूया आपण, अशी नेहमी करतो. तीच खरी मजा आहे. तर म्हणजे 15-20 मिनटं झाली, अजून चालतोय सरळ सरळ रस्त्याने. रस्ता मस्त गेला आहे गाड्यांसाठी. डोंजे गावातून चालू केलेलं. आता इथे आलो आहे. अजून चढाईला सुरुवात नाही केली आहे. मेन म्हणजे सकाळी सकाळी गरमागरम नाश्ता सिंहगडच्या पायथ्याशी. लाजला पडेल. इथे चौंडाई देवीचं मंदिर आहे. इकडनं पुढे वाट आहे सरळ. इकडनं पायवाट चालू होते. चढाईला सुरुवात केली आहे. इथून पुढे सगळा कच्चा रस्ता आहे. सिंहगड हा किल्ला पुण्याच्या नैऋत्येला साधारणतः 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे. समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 4400 फूट इतकी आहे. तर मंडळी, इकडे वरती टोकावर जायचं आहे.
दिसताना चढाई खूप छोटी दिसते, पण खूप चढायचं अजून. या चढाईने दम काढलाय, घामाघूम झालाय. या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा. या ठिकाणी पूर्वी कौंडिन्य ऋषींचे वास्तव्य होते, त्यामुळे या किल्ल्याला कोंढाणा असे नाव पडल्याचे सांगण्यात येते. पूर्वी या किल्ल्यावर महादेव कोळी यांचे राज्य होते. त्यानंतर मोहम्मद बिन तुघलक आणि नंतर आदिलशहाने या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इसवी सन 1647 मध्ये महाराजांनी युक्तीने हा किल्ला मिळवला. त्यानंतर प्रथम शहाजीराजांच्या सुटकेसाठी आदिलशाहीला, तर नंतर पुरंदरच्या तहामध्ये मोगलांसाठी हा किल्ला महाराजांना सोडावा लागला. तशी तटबंदी दिसायला लागले, हे बघा वरती. आता तटबंदी लागते. कौशिक आणि सोमा मागेच राहिलेत ते, कारण की मी रस्ता चेंज केला होता. इकडे या रस्त्यावरनं वरती आलो यार. हा मेन रस्ता लागतोय, इथपर्यंत गाड्यावरती येतात. ती गाडी लावलेली बघा. आणि हा आपला किल्लावरती. इथे आहे पहिला दरवाजा पुण्याचा, आणि या साईडला एक दुसरा दरवाजा. इथून पुढे तिसरा पण दरवाजा आहे, पुढे जाईल. या साईडला एक दरवाजा आहे, तो आपण येताना बघूया. आता आपण इकडनं फिरून जाऊया, दुसरा आणि तिसरा दरवाजा करत. हा तिसरा दरवाजा पुढे दरवाजा 3. तिसरा दरवाजा चढून वरती आलो आणि आता घोड्याची लेफ्ट साईडला झालं आहे, घोड्याची पागा बघायला. अशी घोड्याची पागा आहे बघा. वरचं कातळ आहे आणि खाली भिंत बांधली. पाणी साठले. लांब असं आहे. या घोड्यांच्या पागेमध्ये बघा पाण्याची सोय केली आहे घोड्यांना पाण्यासाठी. हे बघा ही टाकी इथे, तिथे 2 टाके आहेत बघा घोड्यांना पिण्यासाठी. हे पाणी
ते पण ही टाकी खाली आहे, बाकी हे पाणी कुठून आलं माहीत नाही. इथे घोड्याची बाग आहे आणि त्याच्या साईडलाच बघा हे एक कातळात कोरलेलं एक घरासारखं दिसतंय. ते नक्की काय आहे ते समजत नाही. हे बघा अख्खा एक कातळ कोरलं आहे. इथे दरवाजा बनवला आहे बघा, रस्ता बनवला आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि हे इथे भिंत बांधली आहे आतमध्ये आणि आतमध्ये खोल्या बनवल्या आहेत. तर पुढे तिकडे जाऊन बघूया अजून काय काय आहे. इकडनं आपण वरती आलो या दरवाजानं. हा पुणे दरवाजा 3 आहे, 3 नंबरचा. इकडे एक कोंडाणेश्वर हॉटेल वगैरे या साईडला आहे. पण आम्ही इकडनं फिरून आता अख्खा तिकडनं गोल फिरून जाणार आहे. हे इकडे दूरदर्शनचा टॉवर आहे आणि या आम्ही कड्याला आलो आहे. तिकडे दिसतोय तो कल्याण दरवाजा. इकडे काय नाही, मला वाटलं तिकडे पण काहीतरी असेल. आता इथून सरळ ते बघून आपण तिकडे जाऊया कल्याण दरवाजाकडे. बघा इथे हा रोप लावला आहे, दगडावरती आणतात आणि काहीतरी बांधकाम चालू आहे. तटबंदीवरनं पुढे चाललो आहे. एक पायवाट बनवले आहे पायाखाली. मला वाटतं तिकडे पण तेच काम चालू आहे दगडांचं. ते बांधकाम दिसतं. हे एक मंदिर आहे छोटंसं. या मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. मारुतीरायाचंच मंदिर आहे, पण 2 मंदिर आहेत होती. सगळे हॉटेल्स लाईन आहे. पिठल्या भाकरीची सोय इथे होऊ शकते. गल्लीची खाऊ गल्ली म्हणून ओळख आहे. सिंहगडवरची खाऊ गल्ली ते काका बोलले. सगळे जेवायला बसले. बघा इथे खाऊ गल्लीचे थोडं खाली आल्यावरती हे एक टाक आहे. इकडे पूर्ण वरती खाऊ गल्ली आणि इकडे पुढे कल्याण दरवाजा. हा रस्ता इकडनं कल्याण दरवाजाकडे. मग तिकडनं वरती जाऊन त्या साईडनं वरती येऊ परत. चला तर मग मी कल्याण दरवाजा वरती उभे आहेत. पाठी बघतायत तो दुसरा दरवाजा. हा एक खाली, हा कल्याण दरवाजा. इकडनं आलेलो आम्ही, त्या साईडनं आलो वरतून असे. आता इकडनं वरती जायचं आहे परत. कल्याण दरवाजा इकडनं पुढे आल्यावरती बघा ही एक माची आहे आणि हे एक सुकलेलं टाक आहे. बुरुज आहे. तर त्या कल्याण दरवाजा इकडे आलो मध्ये आणि इकडे बॉर्डरला
सरळ तानाजीकडं अलाउद्दीन बुरुज रस्ता बनवला. इथे पुढे आल्यावरती बघा ही एक टाकी आहे पिण्याचं पाणी. वरती छप्पर वगैरे टाकलं आहे मस्त. हे जे आता आपण बघितलं ते देवटाक आहे आणि त्याच्या साईडला आहे हनुमान मंदिर जे समर्थांनी स्थापित केलं श्री रामदास स्वामींनी. किल्ल्यावर खोदकामाच्या वेळी 350 वर्ष जुने असलेले तानाजी मालुसरेंचे स्मारक आढळले. त्याचे नूतनीकरण करून आता सुशोभित असे हे तानाजी मालुसरेंचे स्मारक तयार करण्यात आले आहे. स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणत 4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजींनी 500 मावळ्यांसह गडावर चढाई केली. मोठ्या युद्धानंतर गड जिंकला गेला, परंतु युद्धात 350 मावळ्यांसह तानाजी मालुसरेंना वीरगती प्राप्त झाली. हे महाराजांना समजताच गड आला पण माझा सिंह गेला असे उद्गार महाराजांनी काढले. त्यानंतर गडाचे नाव सिंहगड असे प्रचलित झाले. मराठ्यांच्या इतिहासात अनेक वीरांची नावे सुवर्ण अक्षरात कोरली गेली आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. सिंहगडच्या लढाईचे नायक, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणत ज्यांनी राष्ट्रप्रथम ही भावना जनामनात रुजवली आणि सिंहगडच्या लढाईत आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्यांच्या शौर्य आणि पराक्रमामुळे गडाचे नाव सिंहगड पडले. अजून 2-3 विरगळ आहेत तिथे. तानाजी मालुसरेंच्या समाधीजवळच इकडे रस्ता आहे, तो कोंढाणेश्वर मंदिराकडे जातो वरती. तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या राईट साईडला आहे हे अमृतेश्वर मंदिर, अमृतेश्वर भैरव मंदिर. आता सुभेदारांच्या समाधीच्या मागून आम्ही सरळ सरळ चाललोय कड्याकडे. कलावंतीन बुरुज अजून पुढे आहे आणि हा तानाजींचा कडा, जिथून तानाजी मालुसरे चढाई करून वरती आले होते युद्धासाठी. तानाजींचा कडा इथून दिसतोय बघा, समोर दिसतोय तो राजगड पाठीमागे आणि तोरणा पाठीमागे दिसतोय तो बघा, आणि तिकडे पाठीमागे दिसतोय तो आहे राजगड.
आपला सिंहगड. तिकडे कलावंती बुरुज आहे. गरमागरम पिठलं, भाकरी, चटणी, कांदा खातोय आम्ही आता. 1:45 झालेत. आम्ही MTDC मध्ये आलोय खायला. मस्त वाटलं हे सर्व. टेस्ट कशी आहे रे? टेस्ट कशी आहे? उत्तम. ठीक आहे. ही ती जागा आहे जिथे तानाजी मालुसरेंनी युद्धामध्ये आपला हात गमावला होता. याच्यावरती हाताचं चिन्ह आहे बघा. हे मंदिर सारखं जे दिसतंय ती राजाराम महाराजांची समाधी. हे आहे टिळकांचं निवासस्थान. या वास्तूजवळ या तोफा ठेवलेल्या आहेत. हे दारुगोळा कोठार आहे का काय आहे नक्की समजत नाही, कारण की बोर्ड तर नाही लावला इथे. टिळकांच्या बंगल्याच्या साईडलाच आहे. खूप पडझड झालं ह्याला, म्हणजे आतमध्ये आम्ही जाऊ पण शकत नाही कारण की कधी पण कोसळ अशी अवस्था झाली याची. इथे अजून पुढे एक बोर्ड दिसतंय, ते बघायला चाललोय आम्ही. जवळ आहे तोफखाना. तिकडे तिसरा दरवाजा. दरवाजाजवळ जवळ असणाऱ्या या चोर दरवाजा पण बघूया काय आहे. कैदखाना या साईडला वाटतं.
तर मंडळी संपूर्ण सिंहगड फिरून झाला आहे आणि आता आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायला आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन वर्ष तोपर्यंत जय शिवराय.